आणि त्या 7ही जणांवर मोका लागला. आमची सुद्धा अपेक्षा अशी आहे की आकाश सुद्धा त्याच्यामध्ये यावा आणि मोका त्याच्यावरती लागला पाहिजे. वाल्मिक कराड यांच्यावर मकोका कायदा लावावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी लावून धरली होती. तर अखेर वाल्मिक कराड यांच्यावर देखील मकोका कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मकोका कायदा आणि मोक्का कायदा यात काही फरक आहे का, हेच आपण आज जाणून घेणार आहोत. मकोका कायदा कधी अस्तित्वात आला याबद्दल आणि मकोका कायदा संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. मोक्का कायदा म्हणजे काय? मोक्का कायदा लावण्याची प्रक्रिया कशी आहे? मोक्का कायदा कोणाला लावला जातो? मोक्का कायद्यात शिक्षा किती आहे? मोक्का कायदा म्हणजे काय? मोक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणून प्रचलित आहे. मोक्का कायदा म्हणजे काय? 24 फेब्रुवारी 1999 रोजी महाराष्ट्रात हा कायदा लागू करण्यात आलाय. मोक्का कायदा कुणाला लावला जातो, अर्थात कोणावर लावण्यात येतो? कायद्यानुसार सुपारी देणे, खून, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी, हप्ता, खंडणीसाठी अपहरण असे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का कायदा लावला जातो. मोक्का कायद्यात शिक्षेची तरतूद काय आहे? मोक्का लावण्यासाठी संबंधित टोळीवर किंवा त्या टोळीतील इतर व्यक्तींवर पाठीमागील 10 वर्षात एकापेक्षा जास्त आरोपपत्र दाखल असण्याची गरज आहे. दाखल असलेल्या गुन्ह्यात किमान 3 वर्ष शिक्षेची तरतूद आहे. तसेच त्या टोळीने जमा केलेले बेकायदेशीर संपत्ती ज्या सदस्यांच्या नावे असेल तर अशा व्यक्तीला कमीत कमी 3 वर्षाची शिक्षा असेल. ती शिक्षा 10 वर्षापर्यंत वाढवल्या जाऊ शकते. तसेच 1 लाखापर्यंत दंडही लावला जाऊ शकतो. मोक्का कायदा लावण्याची प्रक्रिया कशी असते? गुन्हेगारावर भारतीय दंड संहितेतील कलमानुसार टोळीच्या सदस्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. परंतु त्या गुन्हेगाराला आणि आरोपीला नियंत्रण ठेवणे कठीण झाले असेल तर त्यावेळी तपास अधिकारी गुन्हेगारी टोळीचा अहवाल तयार करून मोक्का लावण्यासाठी प्रस्ताव तयार केला जातो. त्यानंतर परवानगीचा अर्ज मोक्का कायदा कलम 23(1) नुसार तयार करून पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो. त्या अर्जासोबत आरोपीची टोळी आणि टोळीचे मागील 10 वर्षाचा गुन्ह्यांचा तपशील दिला जातो. मोक्का कायद्यात जामीन मिळतो का? पोलीस अधिकारी यांनी आरोपपत्र दाखल करण्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढवून मिळू शकते. तोपर्यंत आरोपी यांना जामीन मिळणे कठीण आहे. तसेच मोक्का कायद्याअंतर्गत अटकपूर्व जामीन मिळत नाही. आरोपी विरुद्ध ठोस पुरावा सादर न केल्यास आरोपींना जामीन मिळतो. परंतु बऱ्याच वेळा आरोपी यांना वर्षभर तरी जामीन मंजूर होत नाही.